कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय चप्पल करा चप्पल कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम हरि जय जय राम उबे बेटे सुंदर ते धार उभे सुंदर ते ध्यान उबे बेटे बरी सुंदर ते उभे बेटेवारे विराजेता कंठी कौतुमरे विराजेता तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर तिची जाण आवडे निरंतर तिची जाण आवडे निरंतर तिची जाण आवडे निरंतर तिची जाण तू काय म्हणे माझे ते सर्व सुख तू काय म्हणे माझे ते सर्व सुख हो तू काय म्हणे माझे हेची सर्व सुख पहिला त्रिमुख आवडीने पहिला त्रिमुख आवडीने तुळसी हरि गळा कासे पितांबर तुळसी हरि गळा कासे पितांबर पाहिला त्रिमुख आवडीने पाहिला त्रिमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पितांबर तुळसी हार गळा कासे पितांबर आवडे निरंतर हे जाण आवडे निरंतर हे जाण तुळसी हर गळा कासे पितांबर तुळसी हर गळा कासे पितांबर आवडे निरंतर ध्यान आवडे निरंतर हे ध्यान तुळसी हो कासे पितांबर हो तुळसी कासे पितांबर हातालोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने
लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी ओ सुख झाले हो साजनी साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा ए तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी बहुत सुकृताची जोडी जोडी बहुत सुकृताची जोडी ओ म्हणुनी विठ्ठली आवडी म्हणुनी विठ्ठली आवडी आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा मनोनी विठ्ठली आवडी आवडी मनोनी विठ्ठली आवडी आवडे तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर ओ बापर कुमा देवीवर ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा बापर कुमा देवीवर बाप रखुमा देवीवर देवीवर हे ओ हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा ओ हा माधव बरवा ओ हा विठ्ठल बरवा ओ हा विठ्ठल बरवा माधव बरवा तो हा माधव बरवा हे तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय
धन्य हरिभक्त जन्मले जावोसी सकळ कुळाशी तारी सकळ कुळाचे तारिये पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वजा पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वजा पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी बाबा ऐसा भक्त राजा वंशी भाव ऐसा भक्त राजा पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वजा पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वजा पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज यमाची यातना चुकविल नरका यमाची यातना चुकविल नरका वंशी वा कोणी ऐसा एका शिवावा कोणे ऐसा एका पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वजा पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वजा पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वजा पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वजा तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे कल्याण येते ते सदाचे पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वजा पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वजा पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी बाबा ऐसा भक्त राजा वंशी भाव ऐसा भक्त राजा वंशी भाव पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज हो रखुमा जय विठो पार घुमेना धन्य हरि भक्त जन्मले जावोसी धन्य हरि भक्त जन्मले जावोसी धन्य हरि भक्त जन्मले जावसी धन्य हरि भक्त जन्मले धन्य हरि भक्त धन्य हरि भक्त जन्मले जावोसी धन्य हरि भक्त जन्मले जावसी धन्य हरि भक्त जन्मले जावसी सगळे कुळाची तारिये सकळ कुळाची
सकळ कुळासी तारी येले पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भावा ऐसा भक्तराज वंशी भावा ऐसा भक्तराज वंशी भावाना हा
वंशी धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारिले पाहता ती वाच स्वर्गीचे पूर्वज वंशी व्हावा ऐसा भक्तराज परमपुरुषम शौर्य पांडुरंग मुरारी कमलनेन काना गोपिका चित्तहरी प्रगजनकाच्या शोभे रुक्मिणी रम्य वामी सदैव धवलासां श्री विठ्ठलां चिंतयामी पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया पंढरीचा देवराया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया दंडवत तुझे पाया गोदावरी महाभागे महापातके नाशिनी धर्मार्थ काम मोक्ष नाम फलदात्री नमस्ते गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितं चुंबितं पुण्यस्थानं सराले स्थितं तं समाधिस्थं मूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजं तपोज्ञान वैराग्य भक्ति स्वरूपं सदालंकृतं साधु संन्यासयोगं मुख्यस्य वेदांत शास्त्रार्थ नीतिं नमो नारायण गिरिजी ब्रह्मस्वरूपम दयांचे केल्या स्मरण होय सगळे विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन आवरी आदत्रे हरिभक्त जन्मले ज्या वंशी सकळ कुळाशी तारिले पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भावायचा भक्तराज प्रस्तुत संकीर्तन शिबेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त विश्ववंद्य महाराष्ट्रभूषण श्री संत श्रीमंत विश्वगुरु जगद्गुरु श्री तुकोबराय यांचा 4 चरणाचा आणि प्रासंगिक एक गोड असा अभंग आहे. या अभंगावरती दिलेल्या संकल्पित वेळेत बोलण्यापूर्वी काही परिहार देणं उचित ठरेल. पवित्र गंगेच्या किनारी बसलेली पावन पुण्यमय भूमी प्रभू रामचंद्राच्या नाथ संप्रदायाच्या पदस्पर्शाने वास्तव्याने पावन झालेली भूमी श्री क्षेत्र चास मोरवीस किंवा निमित्ताने पण एकत्र आलो त्याची सर्वांना कल्पना आहेत जाण आहेत.
आज या ठिकाणी वैकुंठावाशी नारायणराव शंकरराव पाटील गाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण तथा वर्षश्राद्ध. त्यानिमित्ताने त्यांच्या पश्चात असलेला त्यांचा परिवार, त्यांच्या धर्मपत्नी आहेत गंगा भगीरथी विठाबाई नारायणराव पाटील गाडे, त्यांचे सुपुत्र आहेत श्री विकास नारायण गाडे, त्यांच्या कन्या आहेत सुनीता मिन्नाथ जाधव, दुसऱ्या कन्या आहेत अनिता गोरक्षनाथ कासार, तिसऱ्या कन्या आहेत वनिता माधव घुमरे आणि नातू आहेत उदय विकास गाडे आणि समस्त गाडे परिवार आहे की नाही. या परिवाराने केलेलं कार्यक्रमाचं आयोजन खरं तर ज्यांच्या माध्यमातून दर्शनाचा योग आला, माझे परमार्थातील अध्यात्मातील अगदी जवळचे परमित्र हरिभक्तपरायण दिगंबर महाराज जगदाळे यांच्या माध्यमातून योग आहे. आणि खरं तर आज तसं इतके वारकरी महाराज मंडळी उपस्थित झाले हे बाबांचं भाग्य आहे. कारण आज आम्हालाही नावेला जाऊन आजच्या दिवस थांबावं लागलं. कशा करता? आज सर्व वारकरी निवृत्तीनाथांच्या वारीला आहेत, त्र्यंबक जवळ आहेत. असो, आज या ठिकाणी ज्यांचा आवाज महाराष्ट्राच्या पलीकडे गेलेला आहे, महाराष्ट्राच्या पलीकडे अनेकांचा आवाज आहे, पण अंतःकरणापर्यंत ज्यांचा आवाज पोचलेला आहे, ज्यांचा आवाज अंतःकरणात गेल्यानंतर भावप्रेम निर्माण होतं, आमचे परमपूजनीय वंदनीय आदरणीय हरिभक्तपरायण रविदास महाराज जगदाळे बाबा उपस्थित आहेत. बाबांनाही वंदन करतो. त्याचप्रमाणे त्यांच्या साथीसाठी जेव्हा निमंत्रण देतो, जेव्हा विशेषताने उपस्थित असते, अतिशय सुंदर गायनाचार्य उत्तम महाराज ते उपस्थित आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे पंचक्रोशीत सादर राहणीमान आहेत, पण वारकरी पेशामध्ये असणारे आमचे हरिभक्तपरायण गोरख महाराज आहेत, दिगंबर महाराज आहेत, आमचे विनेकरी महाराज आहेत. इकडं तबला मास्तरच म्हणावं लागेल तर सर आमचे शिंदे सर आहेत, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि मृदुंगाचार्य लक्ष्मण महाराज आहेत. तसं राम लक्ष्मण पाहिजे, श्याम लक्ष्मण झाला आता आहे की नाही. चला, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि उपस्थित आमचे सर्व भजनी मंडळ, सगळ्यांना हार्मोनियम मास्तर आणि सुंदर अशी असलेली साऊंड सिस्टीम, त्यांनाही धन्यवाद देतो. संस्कृती आणि पाश्चिमात्य संस्कृती यामध्ये खूप मोठं अंतर आहे. पाश्चिमात्य संस्कृतीमध्ये जिवंत मायबापाला रुद्राश्रमात पाठवलं जातं, बघा तुम्ही. पण भारतीय संस्कृती अशी आहे, जिवंतपणी सेवा आहे आणि मृत्यूनंतरही क्रिया आहेत. म्हणून जगाच्या पाठीवरती एकच संस्कृती अशी आहे, ती म्हणजे भारतीय संस्कृती, की त्या संस्कृतीमध्ये संस्कृत आहे, ज्या संस्कृतीमध्ये संस्कार आहेत. आणि मुलाचा धर्म तोच आहे. वडिलांनी दिलेले संस्कार, या संस्काराचं पहिलं संरक्षण. मुलाचा धर्म काय? संस्काराचं संरक्षण. 2 नंबरला संवर्धन आणि 3 नंबरला संक्रमण. संस्कार जोपासायचे, लक्षात ठेवा. आमच्या पूर्वजांनी दिलेला ठेवा, पूर्वजांनी दिलेले संस्कार, त्याचं काय करायचंय? पहिलं बाबा संरक्षण करायचं आहे. आणि त्यासाठी ही मंडळी रात्रंदिवस जीव धोक्यात घालून रात्रीचा दिवसाचा प्रवास करून गावगाव फिरताय. असं वेगळा अर्थ तुम्ही काढू नका, कारण यांचा हेतूच एक आहे, धर्मरक्षवयासाठी करण्यासाठी आम्हाशी वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाडाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे. वाढवया सुख भक्ती भाव धर्म, वाढवया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे, कुळाचारी नाम विठोबाचे. धर्माचे पालने करणे पाखंड खंडने,
धर्माचं रक्षण, संस्काराचं रक्षण हे पहिलं मुलाचं आद्य कर्तव्य आहे. म्हणजे मुलाने पहिलं वडिलांनी दिलेले संस्कार त्याचं काय करायचंय? संगोपन. एकच वाक्यात बोलतो. आज तुम्ही टाळ घेऊन पाठीमागे उभे आहात, तुमची पुण्य किती असेल मला माहिती नाही. तुम्ही वाजवताय, तुमची पुण्य किती मला माहिती नाही. पण हे संस्कार तुमच्या वडिलांनी तुम्हाला दिलेत म्हणून तुम्ही इथपर्यंत लक्षात ठेवा. तुकोबरायांचं प्रमाण आहे. आमचा बाप होता ज्ञानी, आमचा बाप होता ज्ञानी. आमचा बाप होता काही. आमचा बाप होता काही. मनोनी लाग हरी भजनी, मनोनी लागलो हरी भजनी. आमचा बाप होता ज्ञानी. आमचा बाप होता हे वडिलांचे उपकार आहेत. मग त्यांनी दिलेले आमच्या जीवनात संस्कार. पहिला मुलाचा धर्म आहे. पहिलं संस्काराचं संरक्षण, दुसरं संवर्धन आणि तिसरं संक्रमण. सोपं बोलतो. तुमच्या वडिलांची जर 2 एकर जमीन असेल, त्या जमिनीचं संरक्षण करणं हे कुणाचं कर्तव्य आहे? आता मुलाचं कर्तव्य. पुढे बोलू का? नाही गुंठा वाढवा घेता आला तरी चालेल, पण आहे त्यातला गुंठा कमी केला नाही पाहिजे. त्याला म्हणायचं संरक्षण. काय म्हणायचं त्याला? आहे त्याचं काय केलं? संरक्षण. पण कदाचित त्यामध्ये तुम्ही अजून 10-5 गुंठे घेतले किंवा एकर घेतलं, म्हणजे तुम्ही काय केलं? त्या जमिनीचं आता संवर्धन केलं. काय केलं? संवर्धन झालं. आणि पुढे ती जमिनीचं संवर्धन झाल्यानंतर मग म्हातारपणी काहीच खायला नाही, टाका विकून सगळं. मग ती पुढं मुलाच्या स्वाधीन करणं त्याला म्हणतात संक्रमण. विठाला आपल्याला मिळालेले संस्कार त्याचं पहिलं पालन, त्या संस्कारात संवर्धन आणि आलेले संस्कार आपल्या लेकरा बाळापर्यंत पोहोचवणं हे झालं संसाराचं संक्रमण. विठाला हा मुलाचा धर्म आहे. मुलाचा धर्म आहे. मग धर्म काय आहे? तर मुलाचा परत धर्म आहे मृत्यूनंतरची क्रिया, वडिलांचा उद्धार. कारण स्वर्गात गेलेले पितर त्यांची इच्छा आहे आमच्या वंशामध्ये एक तरी सुपुत्र जन्माला यावं आणि त्याने आमचा उद्धार करावा. मग उद्धार करण्यासाठी शास्त्राने आई आणि वडिलांच्या ऋणातून उत्तीर्णता होण्यासाठी 2 मार्ग आपल्या पुढे ठेवलेले आहेत. प्रत्येक जण आई वडिलांच्या ऋणाखाली दाबलेला आहे. मातृ ऋणातून उत्तीर्णता व्हावी यासाठी गयावर्जन आहेत, पण त्यासाठी मातृगया आहे. आणि वडिलांच्या ऋणातून उत्तीर्णता होण्यासाठी पितृगया आहेत. काय आहेत? पितृगया. आता मातृगया कुठे आहेत? गुजरातमध्ये आहे. त्याचं नाव आहे सिद्धपूरची. कोणी गेले असेल त्यांना विचारा. कपिल मुनीने देहूतीच्या पोटी जन्म घेतला भगवान विष्णूने कपिल मुनी नावाने. पण आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी कपिल मुनीने ज्या ठिकाणी पिंडदान केलं ती मातृगया. पण प्रेम निर्माण झालं आणि कपिल मुनीच्या डोळ्यातनं 2 पाण्याचे थेंब खाली गळाले, बुंद गळाले. ज्या जागेवरती बुंद गळाले त्या जागेचं नाव पडलं बिंदू सरोवर. हे शुद्ध पुरुष असल्यामुळे त्या नगराला नाव झालं सिद्धपूर. मग आईच्या ऋणातून उत्तीर्णता होण्यासाठी शास्त्राने मातृगया सांगितली. नक्की जाण ऋणातून उत्तीर्ण व्हा. विठाला आणि पितृ ऋणातून उत्तीर्ण होण्यासाठी पितृगया सांगितले. आता ओवी ऐका. शास्त्र सांगतं मुलाचा धर्म सांगत असताना त्याने 96 प्रकारची श्राद्ध केली पाहिजे. किती श्राद्ध? 96. आता ओवी ऐका. सोये करावे पितृतर्पण,
नाथ महाराज म्हणतात, शनवती श्राद्धे जाण पितर उद्धरावे आपण गया वर्जन करून या. त्यांनी स्वतः तर्पण करावं आणि 96 प्रकारची श्राद्ध सांगितली. किती श्राद्ध? 96 सांगितली. 96. आता फक्त मोजा तुम्ही कधी करायची ते 96. वर्षाच्या द्वादशी किती? 24. अमावस्या 12, पौर्णिमा 12, हा हे झाले 24, 48. वर्षाच्या संक्रांती किती? आपल्याला फक्त कालचीच मकर संक्रांत माहिती आहे, पण सूर्य प्रत्येक महिन्याला एका राशीमध्ये त्याचं संक्रमण होत असतं. फक्त या महिन्यामध्ये त्याचं मकर राशीत संक्रमण होतं, म्हणून आपण त्याला मकर संक्रांत म्हणतो. आणि तो आपण एक पर्व काळ सुद्धा मानलेला आहे. देव तिळी आला गोडे गोड जीव झाला, साधला हा पर्व काळ गेला अंतरीचा मळ. चला, संक्रमण प्रत्येक महिन्याला येणारी संक्रांत हे सुद्धा काय आहे? पर्व काळ आहे. या किती झाल्या महिन्याच्या संक्रांती? 12 झाल्या. परत्या 12 टाका. मध्ये एक वर्षात येणारे व्यतिपात योग ते टाका. त्यानंतर श्राद्ध तिथी, पडतिथी, पितृतिथी, पुण्यतिथी, अक्षय तिथी, या हे सगळे 96 होतात. त्याच्या पुढे सांगतो, ऐका. खरा तर नियम असा आहे, नित्य श्राद्ध केलं पाहिजे. शिवपूजन, अतिथी धर्म आणि पितृपूजन हे ग्रस्ती माणसासाठी नित्य आहे. आता रोज तर नाही शक्य आपल्याकडनं. एक काम करा, प्रत्येक महिन्याच्या अमावस्येला पितरांना जेवण दिलं पाहिजे. कधी? अमावस्याला. आता अमावस्या म्हणलं का बाबा आपल्या डोक्यात वेगळं शरत, लगेच अमावस्या पौर्णिमा सुरू होतात. अमावस्या वाईट दिवस नाही. अमावस्या हा पितरांचा जेवणाचा दिवस आहे. म्हणून उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीचं श्राद्ध आलं, भावकीतलं कोणीतरी गेलं, आता 13व्यापर्यंत श्राद्ध करता येत नाही, मग त्याच्या 13व्यासाठी सुद्धा अमावस्या द्वादशी आहे. लक्षात ठेवा. किंवा वित्तीपती योग या योगावरती करावं लागतं. याचं कारण काय? अमावस्या पितरांचा जेवणा दिवस आहे. रोज नाही करता आलं तरी किमान अमावस्याला तरी पितरांना जेवण. बरं, अमावस्यालाच काय दिलं पाहिजे हे बी माहिती पाहिजे. स्वर्गात असलेले पितर त्यांना जे पेय मिळतं ना, सोम नावाचं पेय, ते चंद्रापासून मिळतं. अमावस्येला चंद्राची पूर्ण कला संपलेली असते, त्या दिवशी ते पेय त्यांना मिळत नाही. म्हणून अमावस्येच्या दिवशी आपले असलेले पितर ते मृत्यू लोकात येतात, मुलाच्या दरवाज्यावरती थांबतात आणि सूर्यास्त होईपर्यंत मुलाकडून अपेक्षा करतात, याने आमच्या उद्देशाने काहीतरी द्यावं. काहीतरी द्यावं. पण काहीच न दिल्यामुळे सायंकाळी त्या मुलाच्या घरातील हवा भक्षण करून ते निघून जातात. म्हणून अमावस्येला आता नाही दिले अमावस्याला तर एक तरी करा, कमीत कमी सर्व पितृ अमावस्याला तरी त्यांना भोजन द्या. सर्व पितृ अमावस्या म्हणलं का बरेच लोक म्हणतात ते का आपली का ज्याला कळत नाही त्याची. हा, तसं नाही. सर्व पितृ अमावस्याची कारण सांगतो मी तुम्हाला. आता जाऊ द्या. आता समजा आता बाबा तुम्ही माझ्या समोर बसलेले, मी एक विचारतो, तुमच्या पंजोबांना किती भाऊ होते सांगता येतील का तुम्हाला? पंजोबांना? हो, पंजोबांना. काय खरंय राजू, तिसरी पिढी आपल्याला ओळखीत नाही नंतर, आहे की नाही? किती सांगता येतील? हा, मग सांगा ना. अंदाजे 4 सांगितले मी, का तू तरी रेकॉर्ड काढलं असतं. बरं, समजा 2. मी तुमचं नाही सांगत, फक्त कळण्यासाठी बोलतो. आता समजा तुम्ही म्हणता 2 होते, पण मी म्हणतो 3 होते. एक आपत्काली त्याचा मृत्यू झाला. इथं लोकांचा गैरसमज तो काढून टाका. एखाद्या मुलगा जर लहानपणी गेलं, माणसं म्हणतात त्याचं विधी काही करू नये असं धर्त म्हणतात.
काही करत नाही. पण नेम तसं नाहीये. जर त्याचं नामकरण झालेलं असेल, म्हणजे त्या देहाला नाव ठेवलेलं असेल, त्याला दात आले असेल आणि तो जर अन्न खात असेल, त्याचा मृत्यूनंतर सगळीच क्रिया करावी लागते आणि त्याला अग्नी दिला तरी चालतो. फक्त ज्याला दात आलेले नाही आणि ज्याचं नामकरण झालं नाही, त्याचा मृत्यूनंतर विधी नाही. विठाला उदाहरण, तो 8-10 वर्षाचा एक पंजोबा तुमचा आपत्कालीन गेला, विहिरीत बुडून मेला, काय असेल ते असेल, तो गेला. मग आता ते इस्टेट कुणाकडे आलं? बरं, इस्टेट म्हणजे काय? त्याचं 10 नंबर होते, मोठा बंगला होता असं काही नाही. त्याची एक लोकी जरी तुमच्याकडे आली तरी त्याला सुद्धा काय म्हटलेलं आहे? इस्टेटच म्हटलेलं आहे. काय म्हटलेलं आहे त्याला? इस्टेट म्हटलेलं आहे. मग ते इस्टेट दोन्ही पंजोबाकडे आलं, बरोबर? दोन्ही पंजोबाकडनं आजोबाकडे आलं की नाही? आजोबाकडनं वडिलांकडे आलं आणि आता वडिलांकडनं तुमच्याकडे आलं. मान्य आहे तुम्हाला? तुमच्याकडे आलं. वडील आहे. मग आता वडील गेल्यानंतर तुम्ही वडिलांच्या नावाने पिंडदान केलं, बरोबर? आजोबाच्या नावाने केलं, पंजोबाच्या नावाने केलं. पण ज्याचं इस्टेट तुमच्याकडे आहे आणि त्याचं तुम्हाला ध्यानच नाही, त्याचं काय केलं? विधाला आता तुम्हाला त्याचं ध्यान नाही हो, तुम्हाला नाही त्याचं ध्यान, पण त्याला ध्यान आहे ना, माझा वंश चालू आहे. मग बाबा तो व्यक्ती काय करते माहिती का? 3 पिढ्या तुमची वाट पाहिली वडिलांपर्यंत, वडिलांनी सुद्धा त्याचं काहीच केलं नाही. मग तुमच्या पिढीमध्ये ते त्रास देण्यासाठी येतं. मग ते 3 भाऊ येतात जन्माला. मी तुमचं नाही सांगत हां, नाही म्हणजे ते काय अर्थ वेगळा नाही. ते 3 जण असतात. 3 मोठं आणि लहान यांचं तत्व जुळतं, पण मधल्याचं दोघांचं जमत नाही. काय माहिती तुमच्याशिवाय? बरोबर आहे नी? विठाला त्याचं दोन्ही का जमत नाही? हे त्रास देण्यासाठी 3ऱ्या पिढीवरती येतं. आणि त्याच्या वाच्याला जे इस्टेट येतं ना, इस्टेट, त्याला तिरपा काप राहतो. नाला तरी गेलेला असेल, रोड तरी असेल किंवा पायवाट तरी असेल, असं तिरपे इस्टेट. मग ते फ्लॅट असो जमीन असो, आणि त्या फ्लॅटमध्ये किंवा जमिनीमध्ये न लावता पिंपळाचं झाड उगलेलं असतं. विठाला विठाला समजून घ्यायचं. हे अतृप्त, हे 3ऱ्या पिढीवरचं इथं त्रास द्यायला आलं. मग ते त्रास द्यायला ते नाराज झाले होते. लक्षणं सांगतो. जर आपले पितर आपल्यावरती नाराज असेल, हे ओळखायचं कशावरून? 1-2 खुणा आहे का? उदाहरणार्थ, तुम्ही रात्री झोपल्याबरोबर जर तुम्हाला झोप लागत नसेल, झोपल्याबरोबर झोप लागत नसेल, समजून घ्यायचं आपले पितर आपल्यावरती नाराज आहे. एक झोप झाली, 12 वाजता लगेच डोळे उघडा, त्या नंतर झोपच लागत नाही. आणि मग पहाचीच म्हणजे पार सूर्योदयाच्या वेळेला त्याला साखर झोप म्हणतात. ती साखर झोप जर लागत असेल, समजून घ्यायचं पितर असंतुष्ट आहे. एखाद्याला मध्यरात्री तहान लागत असेल आणि मध्यरात्री उठून जर कोणी पाणी पित असेल, तर समजून घ्यावं आपले पितर तहानेलेले आहेत. एखाद्याला जर भूक लागत असेल, समजून घ्यावं आपले पितर भुकेलेले आहेत. इतकंच नाही, आपल्या स्वप्नामध्ये आपले मेलेले माणसं किंवा आपले पूर्वज वारंवार आपल्या स्वप्नात येत असेल, तर समजून घ्यावं ते नाराज आहे. जेवणाला बसल्यानंतर ताटामध्ये वारंवार जर केस लागत असेल, केस डोक्याचा असो, स्त्रीचा असो, पुरुषाचा असो, प्राण्यांचा असो, जर केस जर लागत असेल, तर समजून घ्यायचे पितर आपले नाराज आहे. परिवार जरी एकत्र बसून जेवण करीत नसेल, समजून घ्यायचं पितर नाराज आहे. काही न करता कल भांडणं निर्माण होत असेल, समजून घ्यायचं पितर, आता लई मोठी यादी ती समजा, हे पितर नाराज आहे. मग ते नाराज झाल्यामुळे ते आपल्या जीवनामध्ये वारंवार ते दुःख आणतात, अडचणी आणतात. मग ज्यांचं नावही माहिती नाही, अहो त्यांच्यासाठी कोणती तिथी, तर त्यांच्यासाठी सर्व पितृ अमावस्या आहे. विठाला 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 विठाला. बस आजच्या कीर्तनामध्ये एवढे एक मुद्दा घेऊन जा. प्रत्येकाने विश्वास ठेवा, नुसतं ऐकू नका. प्रत्येकाने सर्व पितृ अमावस्येला एक पितर जेव घाला, स्त्री आणि पुरुष, फक्त एका कुळातले नाही.
घालून बघा, वर्षामध्ये तुम्हाला किती समाधान मिळतं. तुम्हीच कधी भेटले तर मला सांगा, करायला काही अडचण आहे, करून बघा, मग विश्वास ठेवा. कारण पितर संतुष्ट होतात. लक्षात आलं का? पण जर त्यांचं काहीच नाही केलं तर ते नाराज होतात. ऐका, म्हणून मृत्यूनंतर मुलगा दोन पद्धतीने वडिलांचा उद्धार करतो. एक भक्तीच्या माध्यमातून आणि एक क्रियेच्या माध्यमातून. विठाला 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 विठाला. हो, ऐका, मग पहिला मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म करणं हा मुलाचा धर्म आहे. म्हणून आज आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्राद्ध शब्दाचा अर्थ काय? तर व्याकरणामध्ये श्रद्ध नावाचा धातू आहे. श्रद्ध नावाच्या धातूपासून ज्या शब्दाची निर्मिती होते त्याचं नाव आहे श्राद्ध. श्राद्ध म्हणजे काय? श्रद्धेने केलेली क्रिया. या क्रियेमध्ये श्रद्धेला महत्व आहे. आता बऱ्याच वेळेला घडतं, बाप मुकला, ताकाला लाडू घातले, जिंदा बाप को रोटी न देवे, बाप मरे पछतैयो रामा, बाप मरे पछतैयो. जिंदा बाप का रोटी न देयो, बाप मरे पछतैयो रामा, बाप मरे पछतैयो. मुट्ठी भर चावल घर पर फेंकी, बाप को कौवा बनायो. अडानी दुनिया अडानी दुनिया बिना गरीबो. असंच एक प्रमाण कावडी प्रकरणामध्ये. बाईलेचा दास, पितराशी उदास, बायकोचं दास्यत्व करतो. तुकोबराय त्याच्या पुढे सांगतात, बाईलेच्या गोता आवडीने पोशी, माता पिता याशी दंडोनिया. बायकोच्या गणगोताचं भरण पोषण आवडीने करायचं आणि आई वडील घराच्या बाहेर काढले. आणि मग मेलेवर श्राद्ध, तो मंडपन, कीर्तनकारण, डिजिटल. जित्या नाही अण्णा मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान. नाही अन्न मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान, मेल्यावरी पिंडदान रे ना. भुक्या नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. दुसरं प्रमाण, चित्या नाही घास, मेल्यावरी राखे दिस. विठाला 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 विठाला. मग श्राद्धादी जर कर्म, मग श्राद्ध केलं पाहिजे का? हो केलंच पाहिजे. का केलं पाहिजे? जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत जीवाची वासनामय शरीरातून सुट्टी होत नाही. जोपर्यंत श्राद्ध होत नाही तोपर्यंत मुलगा माय पित्याच्या ऋणातून मुक्त होत नाही. आणि एक मन तुम्हाला सर्वांना माहिती, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. तुझा बाप जिवंत आहे मग श्राद्ध करण्याची गरज नाही, आणि बाप गेला असेल तर श्राद्ध करावाच लागेल. आता एखादं म्हणेल नाही केलं तर काय होतं? आमचं शास्त्र म्हणतं तुझ्यासारखा मूर्ख तूच. ऐका श्लोक ऐका, श्राद्धम पुरुषन ददती न दैवतानी चर्चिता सौहृद मित्र न लभते तमोर मूढ चेतसा. मूढ म्हणजे मूर्ख. आई वडिलांच्या मृत्यूनंतर जो मुलगा श्राद्धादी कर्म करत नाही तमोर मूढ चेतसा, तो मुलगा मूर्ख आहे. हिंदू धर्मामध्ये जन्माला येऊन जो देव देवतांना मानत नाही तमोर मूढ चेतसा, तो मुलगा कोण आहे? मूर्ख आहे. आणि 3 नंबर, चांगल्या विचाराचे, चांगल्या क्वालिटीचे ज्याला मित्र बनवता येत नाही तमोर मूढ चेतसा. म्हणून मित्र बनवता नाही, योग्य आणि अधिकाराची बनवा. विठाला आई वडिलांच्या मृत्यूनंतर जर एखादा मुलगा श्राद्धादी कर्म करत नसेल
तुकोबराय म्हणतात तो मुलगा नाही, ये माते तुझ्या पोटी तो दगड आला दगड. मातेची या पोटी दगड आला पोटाची खोळी. मातेची या खोळे दगड आला पोटाची. मातेची खोळे दगड आला पोटाची. मातेची खोळे दगड आला पोटाची. आता उघडी डोळे तरी तुझा छाती न कळे. मातेची खोळे दगड आला पोटाची. असा जर मुलगा जन्माला आला तुकोबराय माऊली तुझ्या पोटात दगड आला दगड. तुकोबराय त्याच्या पुढे म्हणतात ज्या कुळात जन्माला त्या कुळाला याने विटाळ लावला आणि त्या कुळाचा काळ जन्माला आला. उपजला काळ कुळाला विला विटाळ. कुळाला विला विटाळ. कुळाला विला विटाळ. उपजला काळ कुळाला विला विटाळ. कुळाला विला विटाळ. कुळाला विला विटाळ. त्याने विटाळ लावला. असा जर मुलगा जन्माला आला तर तुकोबराय म्हणतात ही यमच गिऱ्हाईक आहे. मग त्याच्या तोंडावरती तुकोबराय म्हणतात. तुका म्हणे थुंका त्याच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. जातो यमपुरी भोगावया. जातो यमपुरी भोगावया. तुका म्हणे थुंकाच्या तोंडावरी जातो यमपुरी भोगावया. जातो यमपुरी भोगावया. जातो यमपुरी भोगावया. हाही अधोगतीला जातो आणि त्याचे माय बापही अधोगतीला जातात. अभक्ताची माय तुका म्हणे नरका जाय. तुका म्हणे नरका जाय. तुका म्हणे नरका जाय. भक्ताचे माय तुका म्हणे नरका जाय. तुका म्हणे नरका जाय. तुका म्हणे नरका जाय. अभक्ताची माय तुका म्हणे नरका जाय. तुका म्हणे नरका जाय. भक्ताची माय तुका म्हणे नरका जाय. तुका म्हणे नरका जाय. माय पित्याला जो नरकाला पाठवतो. श्राद्धादी कर्म नाही झालं तर त्यांची अधोगती होते. गीताही तेच सांगते ना बाबा. जर एखाद्या कुळामध्ये पिंडोदक क्रिया बंद झाली, पिंडदान आदी क्रिया बंद झाली तर स्वर्गात गेलेल्या पितरांचं पतन होतं. पतंती पितृद्वेषा लुप्त पिंडोदक क्रिया. पिंडोदक पिंड आणि उदक ही क्रिया बंद झाली तर स्वर्गातील पितर ते पतनाला जातात आणि पतनाला गेले का ते शाप देतात, ते दात खातात की आमच्या वंशात असा चुकीचा मुलगा. कटकेटा करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. वंशी दुराचार पुत्र झाला. कटकाचा करीती पितर वंशी दुराचार पुत्र झाला. वंशी दुराचार
हरिभक्त जन्माला आला त्यांची इच्छा आहे, होते पितरांचे मनोगत, पुत्र होईल हरिभक्त, कुळे उद्धरील समस्त, परी तो विषय पत्नी पडत असे. एखादा हरिभक्त जन्माला यावं आणि हरिभक्तीच्या माध्यमातून त्याने आमचा उद्धार करावा. आणि असा जर कोणी एखादा ज्या वंशात हरिभक्त जन्माला आला याला शाप देतात, पण त्याला धन्यता देतात अभंगाच्या पहिल्या. धन्य हरी भक्त, धन्य हरी भक्त, जन्माला जावूची. धन्य हरी भक्त, धन्य हरी भक्त, जन्माला जावूची. धन्य हरी भक्त, धन्य हरी भक्त, जन्माला जावसी. धन्य हरी भक्त, धन्य हरी भक्त, जन्माला जावसी. धन्य हरी भक्त, जन्मले जावूची. सकळ कुळाची तारी येले, सकळ कुळाची तारी येले, सकळ कुळाची तारी येले. पाहताची वाट, पाहताची वाट, स्वर्गीच्या पूर्वज. पाहताची वाट, पाहताची वाट, स्वर्गीच्या पूर्वज. धन्य हरी भक्त, जन्माला जावसी. कुळाची तारी येले, सकळ कुळाची तारी येले, सकळ कुळाची तारी येले. पाहताची वाट, पाहताची वाट, स्वर्गीचे पूर्वज. पाहताची वाट, पाहताची वाट, स्वर्गीचे पूर्वज. कुळाला मारक जर मुलगा जन्माला आला तर त्याला शाप देतात पितर, पण तारक जर जन्माला आला त्याला धन्यता देतात. असा हरिभक्त ज्या वंशात जन्माला येतो त्या वंशाला धन्यता आहे, ज्या गावात जन्माला येतो त्या गावाला धन्यता आहे. तुकोबराय कुठं जन्माला आले? देहूला, देहूला धन्यता आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव. मला वाटतं हे प्रमाण एका महापुरुषाने ज्यांच्या पाठ नव्हतं त्यांचंही पाठ करायला लावला. नाही आलं लक्षात? या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब देहूला आल्यानंतर त्यांनी पहिले प्रमाण उचललेलं आहे. धन्य देहू गाव, पुण्यभूमी ठाव, तेथे नांदे देव पांडुरंग. अरे तुकोबराय जिथे जन्माला आले हरिभक्त त्या गावाला धन्यता आहे. सावता बाबा कुठे आले जन्माला? आरणला. धन्य ते आरण, त्या गावाला धन्यता आहे. ज्ञानोबराय कुठे जन्माला आले? आळंदीला. धन्य इंद्रायणी, पिंपळाचा पार, धन्य ज्ञानेश्वर पुण्यभूमी, त्या भूमीला गावाला धन्यता आहे. ज्यांच्या पोटी जन्म घेतला त्या माय बापाला धन्यता आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, दाटविला दाता त्रैलोक्याचा. किंवा नारायण गाय नारायण ध्याय, नारायण गाय नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय, नारायण गाय. हे नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ध्याय. हे नारायण गाय, नारायण ध्याय, नारायण गाय, नारायण ध्याय. धन्य त्याची माया प्रसवली, धन्य त्याची माया प्रसवली, धन्य त्याची माया प्रसवली. नारायण गाय, नारायण गाय,
अशा मुलाला जन्म दिला ना ती कुश धन्य, ती माय धन्य. कारण का प्रसवली तया कुळाचा उद्धार. अशा मुलाला जन्म दिला की त्याने पूर्ण कुळाचा उद्धार केला. प्रसवली तया कुळाचा उद्धार. आणि तो तरे निर्धार नामा म्हणे. तोही तरतो आणि पूर्वजांनाही तारतो. त्या मुलालाही धन्यता आहे, त्या हरिभक्ताला धन्यता आहे. धन्य तो निवृत्ती, धन्य तो सोपान, धन्य हा निदान ज्ञानदेव. आज त्यांची वारी म्हणून धन्यता देऊ त्यांना बी. धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा, धन्य धन्य निवृत्ती देवा. काय महिमा वर्णावा, 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 काय महिमा वर्णावा. निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा. हो धन्य धन्य निवृत्ती देवा, काय महिमा वर्णावा, काय महिमा वर्णावा. धन्य 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 निवृत्ती राया, धन्य 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 निवृत्ती राया. ज्ञानदेवा सोपान सखया, धन्य ज्ञानदेवा सोपान सखया. धन्य ज्ञानदेवा सोपान सखया. धन्य ज्ञानदेवा सोपान सखया. धन्य 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 निवृत्ती देवा, धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती राया. धन्य 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 निवृत्ती ज्या राया. गावात जन्माला आले गावाला धन्यता. ज्या मातेच्या पोटी जन्म घेतला मातेला धन्यता, त्यांनाही धन्यता. आणि ज्या वंशात जन्माला आले त्या वंशालाही धन्यता. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला माळियाचा. नामा म्हणे त्यांचा जन्म सफल झाला, वंश उद्धारीला कबीराचा. तुका म्हणे धन्य वंश त्या नराचा. तुका म्हणे केला अवघ्यांचा उद्धार. आता नमस्कार शेवटीचा. असा हरिभक्त ज्या वंशात जन्माला आला त्या वंशाला धन्यता. धन्य हरिभक्त जन्मले ज्या वंशी. पण त्यांनी केलं काय? सकळ कुळाशी तारी येले. त्यांनी सर्व कुळाला तारलं. मग सर्व कुळाला तारण्यासाठी त्यांनी काय साधना केली? तर दोन साधना आहे. मृत्यूनंतर श्राद्धादी कर्म करून पूर्वजांचा उद्धार केला, हे पहिलं साधन. आणि दुसरं साधन आहे हरिभक्ती. हरिभक्तीच्या माध्यमातून त्यांनी केलेली साधना, केलेला पूर्वजांचा उद्धार. कारण श्राद्धादी कर्माने, कारण आजचा जो दिवस आहे ना सपिंडीकरण, आजच्या दिवशी ज्यांना ज्यांना अपेक्षा आहे ते सर्वची सर्व आजच्या दिवशी येत असतात, म्हणून श्राद्ध करावं लागतं. मग एखादं मला नाही केलं तर काय होतं? आजही बरीच माणसं पितृदोष येते. आणि पितृदोषाची 57 लक्षणे फक्त संक्षिप्त वेळात. एका कुळात जन्माला येऊन जर सुतक नाही धरलं तरी आला पितृदोष. अलग लक्षामध्ये तुम्ही ज्या समाजात जन्माला आलात, समाजाचा स्वाभिमान मुलांनी बाळगायचा आहे. समाजाचा स्वाभिमान मुलींनी सुद्धा बाळगायचा आहे. म्हणजे समाजामध्ये जन्माला आलेला आहात त्या मुला मुलीने समाजाच्याच मुला मुलीसोबत लग्न करा. आंतरजाती विवाह करू नका. जर आंतरजाती विवाह कराल तर स्वर्गात वर्णसंकर, आणि वर्णसंकर झाला तर पतंती पितृद्वेषा. पितरांचं काय होती? अधोगती होती. अहो खात्री करा मग विश्वास ठेवा. ज्या घरामध्ये आंतरजाती विवाह झालेला असेल त्या मुलीला पितृपक्षामध्ये तुम्ही स्वयंपाक बनवायला लावा.
त्या मुलीने बनवलेल्या स्वयंपाकाचा नैवेद्य कावळ्याला द्या. त्या घरात कावळा कधी नैवेद्य घेणार नाही. करून बघा आणि मग खात्री ठेवा. जर कावळ्याने नैवेद्य घेतला त्रिपिंडी, नैवेद्य घेतला नाही तर त्रिपिंडी, आणि नाही केली त्रिपिंडी, आला पितृदोष. एक कारण शेवटचं आहे का नेहमी सांगतो, आताही सांगतो, ज्याचा आजोबा सावकार त्याचा नातू भिकारी, अंडरलाईन करून ठेवा. आजोबाने सावकारकी केली, लोकांना व्याजाने पैसे लावले, गरीबाचे कष्ट करायचे, घाम करायचे, पैसे जमा केले. समाजाचा जमा केलेला पैसा काही अंशी समाजाच्या कामी लावा लागतो. एखाद्याने उदाहरणार्थ विद्यालय काढलं, अनाथ आश्रम काढला, मंदिर, दान धर्म, अन्नदान, मुलामुलींचं गरीबाचे शिक्षण केलं असेल, धर्माला काही खर्च केला, देवासाठी खर्च केला, समाजासाठी खर्च केला, देशासाठी केला, कुठलाही दोष लागणार नाही. पण काहीच केलं नाही आणि ती संपत्ती जमा ठेवली, ती 2 पिढ्या सुख देते बाबा, आणि 3ऱ्या पिढीत पितृदोष येतो. आणि पितृदोषाचे लक्षण आहे 3री पिढी बर्बाद होणं, दरिद्री येणं, मानहानी, समाजात किंमत नसणं, मुलं मुली वाईट व्यसनाला जाणं, तरुण मुला मुलींचा अपघाती मृत्यू होणं, त्यांचे आंतरजाती विवाह होणं, वेळेवरती लग्न न होणं, झाले लग्न संततीला अडचण तयार होणं, संतती न होणं, झाली संतती आंधळे, पांगळे, लुळे, खुळे, वेडे, मतिमंद, कोडं फुटलेले, बैरे, मुक्के, हे मुलं जन्माला येणं. हे नाही कळालं त्या माणसाच्या घरासमोर रोज सकाळी 9 ते 10 या दरम्यान कावळा येऊन ओरडणं, हे नाही कळालं, हा उजवा हात, ही आयुष्य रेषा, तळाशी जर 2 रेषा फाकल्या आणि डाव्या बाजूला गुन्हाखोराची फुली आली, त्याला अर्ध तुटलेलं मच्छचिन्ह म्हणतात. हे जर हातावरती आलं समजून घ्यावं 3ऱ्या पिढीवरचा पितृदोष. मन माहिती ना दादा, अचानक केलेलं पाप कुणाला भोगावं लागतं? अचानक केलेलं पाप कुणाला भोगावं लागतं पेटी मास्तर? नातवाला. कोणतं? तर मग हे ते विठाला विठाला याला पर्याय का? याला सोपा पर्याय करता आला तर करा. ज्यांना ज्यांना जिथे जिथे अन्नदान करण्याची संधी उपलब्ध होईल त्याने अन्नदान करा. अन्नदानाने दोष जातात. 2 नंबर कथा कीर्तन श्रवणाने दोष जातात. आणि 3रा प्रभावी मंत्र आहे बघा, तुम्हाला जर जपता आला तर करा. एक मंत्र आहे, तुमचा पितृदोष राहू द्या, कालसर्प राहू द्या, काय असेल ते असू द्या, आणि तो मंत्र आम्हाला ज्ञानोप्रायांनी हरिपाठामध्ये रामकृष्ण नाम सर्व दोष हरणे, जड जीवा तारणे हरि एक, जड जीवा तारणे हरि एक. रामकृष्ण नाम सर्व दोष हरण, जड देवा तारण हरि एका, जड देवा तारण हरि बाकीचं कर्मकांड करा नका करा हा तुमचा स्वतंत्र विषय, पण आपल्या जीवनामध्ये दोष शिल्लक राहू नये म्हणून ज्ञानोबराय म्हणतात रामकृष्ण हरी हा प्रभावी मंत्र आहे, सोपा मंत्र आहे. कुठेही म्हणता येतो, कुणालाही म्हणता येतो, कोणत्याही काळात म्हणता येतो. या मंत्राचा जर तुम्ही जप कराल तर हा पितृदोष या मंत्रापुढे शुल्लक आहे. विठाला मग तुम्ही म्हणाल महाराज ठीक आहे, पण एखादा जर शिवभक्त असेल तर त्यानं काय करायचं? तो तर मंत्र म्हणणार, त्याला काय? मग महाराज म्हणतात त्याला जर वाचत असेल ना माझ्या पूर्वजांचा उद्धार व्हावा, तर त्याच्यासाठी त्याने सकाळी उठल्यानंतर 12 ठिकाणी भगवान शिवाने आपलं तपाचं तेज ज्या ठिकाणी ओतलेलं आहे ते 12 ज्योतिर्लिंग आहे. त्या 12 ज्योतिर्लिंगाचं सकाळी प्रातःकाळी जर तुम्ही स्मरण केलं तुमचा तर उद्धार होईल, पण तुमच्या बरोबर तुमच्या कोटी कुळाचा उद्धार होईल. नरहरी महाराज म्हणतात सत्य ज्योतिर्लिंगे 12, सत्य ज्योतिर्लिंगे 12, प्रातःकाळी स्मरण करा, प्रातःकाळी स्मरण करा, कोटी कुळे ही उद्धरा, कोटी कुळे
झालं बापानो सत्य ज्योतिर्लिंगे बारा सत्य ज्योतिर्लिंगे बारा अवतारा रे बापा सत्य ज्योतिर्लिंगे सत्य ज्योतिर्लिंगे 12 ज्योतिर्लिंगाचं स्मरण करा. नाही करता आलं तर 2 तरी करा. वाराणसी विश्वनाथ आणि मोक्षदाता समर्थ. विश्वनाथाच्या स्मरण करणारालाही मोक्ष आहेत आणि ज्याच्या निमित्ताने केले जातं त्यालाही मोक्ष आहेत. आणि नाही करता आलं तर त्र्यंबक हा तीर्थराज जगातील सर्व तीर्थांचा राजा त्र्यंबक आहे त्याचं स्मरण करा. विठाला हे नाही करता आलं तर पंढरपूर क्षेत्रामध्ये जर तुम्ही शीतभर जरी अन्नदान केलं तरी तुमच्या कोटी कुळाचा उद्धार आहे. येथे एक शीत दिदलिया अन्न होय कोटी कुळाचे उद्धारण. एक नाही 2 नाही कोटी कुळाचा उद्धार. जर तुम्ही पंढरीचे वारकरी असाल आणि भगवंताला जर बघितलं तरी तुमच्या पूर्वजांचा उद्धार. पूर्वज उद्धरती सांग पांडुरंग देखलिया. देवाला बघितलं ना त्याला कर्मकांड करायची गरज नाही. विठाला आता एखादा आळंदीचा निवृत्तीनाथांचा वारकरी असेल तर आळंदीला वर आहेत ना भगवंतांनी दिलेला जो करील याची यात्रा तो तारील सकळई गोत्रा पूर्ण गोत्रांचा उद्धार. आता हे नाही अरे एखादा नित्यनेमाने हरिपाठ करत असेल त्याला बाकीचं कर्मकांड करण्याची आवश्यकता काय. ज्ञानदेव सांगे झाला हरिपाठ. पूर्वजा वैकुंठ मार्ग सोपा. दोन्ही पक्ष पायी उद्धारती वैकुंठ भुवनी घर केले चतुर्भुज नर होऊन केले शांती दया पाहुणा हरी करी. विठाला एखादा म्हटला महाराज आमचा हरिपाठही जमत नाही. शुद्ध अंतकरणाने श्रद्धेने प्रेमाने विश्वासाने फक्त तू माझ्या विठोबाचं नाव घे अरे तुझा नाही कोटी कुळाचा उद्धार होईल. तुका म्हणे कोटी पुढे ती पुणे तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत म्हणे कोटी पुढे ती पुनीत तुका म्हणे कोटी कुळी ते पुनीत भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे भावे गाता गीत विठोबाचे त्या विठोबाचे गीत भावे गाता कोटी कुळाचा उद्धार. किती सोपं आहे. आता काही केल्यापेक्षा बद्दल त्याचं नामस्मरण करा त्याचं चिंतन करा आणि त्याचंच भजन करा. विठोबा रखुमाये विठोबा रखुमा विठोबा रखुमाये विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा विठोबा रखुमा जय जय विठोबा रखुमा हरि जय जय विठोबा रखुमा कुंडली कवरदा हरि विठ्ठल देव तुकाराम हरिनाथ भगवान. वाट पाहतात अभंगाच्या दुसऱ्या चार. पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी व्हावायचा भक्त
वर्गीचे पूर्वज हाताची वाट वर्गीचे पूर्वज पूर्वज हे पितर आहेत. एक उत्तम पितर, एक आहे मध्यम पितर आणि एक आहे कनिष्ठ पितर. यज्ञादी कर्म करून पुण्य संपादन करून जे स्वर्गात गेले ते मध्यम पितर, पाप कर्म करून नरकात गेले ते कनिष्ठ पितर, आणि तळातळ नावाच्या पातळामध्ये जे राहतात ते उत्तम पितर. पुढे ऐका, इतर श्राद्ध हे घरात केलं जातं, पण पितृपक्षामध्ये जे श्राद्ध केलं जातं ते धाब्यावर केलं जातं. धाब्यावर म्हणजे हत्याला नाही बरं का, घराच्या छतावर, नाही तर अर्थ वेगळा निघायचा. हा, इतर श्राद्धाला केळीचं पान लागतं, पण त्या श्राद्धाला मोहाच्याच पानाची पत्रवली लागते. मग त्या श्राद्धाने तळातळामध्ये असलेला आर्यमा नावाचा पितर संतुष्ट होतो. आता आर्यमा कोण आहेत? भगवान परमात्मा गीतेमध्ये सांगतात. ज्या विभूती सांगितल्या ना, त्या विभूतीपैकी अर्जुना जो आर्यमा नावाचा पितर तो मी आहे. म्हणून आपल्या वंशामध्ये चांगली चांगली संतती जन्माला घालण्याचं कार्य हे आर्यमा नावाच्या पितरांचं आहे. आणि ते आर्यमा नावाचा पितर पितृपक्षातल्या श्राद्धाने ते काय होतात? संतुष्ट होतात. पण नीच कर्म करून जे अधोगतीला गेले, जे नरक यातना भोगताय, अलग लक्षामध्ये ते कनिष्ठ पितर. कारण नेम असा आहे, इथं काही गोष्टी आज विश्वास बसणार नाही. काही एकमेकाला पाहून हसतील, आपल्या बोलण्याची काही टिंगल करतील, मस्करी आहे ना, बसलेले काही असतील असे बी, काय पत्र नावेला जाणं बसलेले काही आहेत ना, करणार का नाही. पण लक्षात ठेवा, आत्ता जरी नाही तर मरण काही अंधश्रद्धा नाही. मृत्यूनंतरची गती, जे पाप कराल ते नक्की नरकामध्ये त्यात जावाच लागेल. म्हणून मृत्यूनंतर मुलगा ही क्रिया का करीत असतो? बरं, उदाहरणार्थ नेम असा आहे, ऐका, 10 दिवसापर्यंत जीवाचं वास्तव्य हे घरासमोर असतं. 11व्या दिवसाचा विधी त्याला ऋषभ सर्ग म्हटलेला आहे. 12व्या दिवशी पिंडदान आहेत, 12व्या दिवशी पददान आहेत, आणि 13 दिवसापर्यंत जीव हा मृत्यू लोकामध्ये वेटिंगला असतो. किती दिवस? 13 दिवस. म्हणून बघा, त्याच्या मृत्यूनंतर 13 दिवसापर्यंत त्याची मुलं काय काय पुण्य करतात. बस बस विधाला ऐका, धर्म, माझ्याकडे बघा, धर्मराजाच्या दरबारामध्ये 13 दिवस जीव वेटिंगला असतो. याचा जमा खर्च केला जात नाही का? याच्या मृत्यूनंतर याची मुलं याच्याकरता काय काय करतात. मग याच्या मुलांनी केलेलं पुण्य, त्यानं केलेलं पुण्य 13व्या दिवशी एकत्र होतं. जर पुण्य जादा असेल तर देव मार्गाने प्रवास चालू होतो, पण पाप जर जादा असेल तर यम मार्गाने प्रवास चालू होतो. 13व्या दिवशी जीवदशा ही यमाच्या ताब्यात असते. यम जीवदशेला घेतो आणि रस्त्याने निघतो महाराज. मग रस्त्याने चालताना या जीवाला भूक लागते. काय लागते? भूक लागते. आणि भूक लागल्यानंतर मग तो विचारतो यमाला, अरे बाबा मला भूक लागली ना, मला खायला दे. यम म्हणतो तुला खायला नक्की मिळेल, पण तुझं रेकॉर्ड पाहू दे मला. आयुष्यामध्ये तू कधी अन्नदान केलं होतं का? अन्नदान तू कुणाला केलं का? नाही केलं ना. बापाचं श्राद्ध कोरोनाच्या नावाखाली घरच्या घरात दोघंही आणलं. फक्त निमित्त कोरोनाचं होतं तुला, तुझी दानतच नव्हती ना. कारण दान करण्याला दानच लागती आणि श्रवण करण्याला भाग्य लागतं. विठाला 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 विठाला. मग तू अन्नदान केलेलं नाही ना, नाही केलं मग तुला अन्नदान मिळणार नाही. आणि मग पुढे जाऊन यम त्याला विचारतो, का रे ठीक आहे मिळेल, पण तू कथा कीर्तन भजन ऐकलं होतं का? यम विचारतो, खात्री करून घे मी माझ्या पदार्थ एकही वाक्य सांगणार नाहीत. बाळ क्रीडेचे अभंग आहे. यमदूत म्हणे तया दोषी अशी कार्य केशवाशी चुकली ती कथा. पुराण श्रवण, तुम्ही पुराण श्रवण केलं नाही, कथा श्रवण केली नाही, कीर्तन श्रवण केलं नाही आणि देतो टोला पाहून.
मग परत विचारतो तू हिंदू धर्मात जन्माला गेला. बऱ्याच लोकांना धर्मात जन्माला येऊन पश्चाताप आहे, कारण त्याला दुसऱ्या धर्माचं अनुकरण आवडतं. विठाला 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 विठाला. पहिला मुद्दा, हिंदू जर असेल तर कपाळाला गंध असलाच पाहिजे, आणि हिंदू असेल तर एकादशी केलीच पाहिजे. विठाला 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 विठाला. या विचारतो तू हिंदू धर्मात जन्माला गेला, तू एकादशी केली का? प्रमाण देतो, 15 दिवसा शंभाबा एक एकादशी कार्य न करशी. त्याचं चरण महाराज तुका म्हणे कारे सकुमार झालाशी काय जाबदेशी यमदूता. अरे यम विचारील ना एकादशी गेली का? नाही ना. आणि देतो टोला पाहू. तया दंडी यमदूत तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित झाले झाले तयाचे अंकित. तुका म्हणे व्रत तुका म्हणे व्रत एकादशी तू करिया ऐका व्रताचे महिमान ऐका व्रताचे महिमान महिमान. तया दंडी यमदूत झाले काळाचे अंकित. तुका म्हणे व्रत एकादशी एकादशी चुकवली ना आणि देतो टोला पाहून. मग पुढे पहिल्या महिन्याला जीव सौम्यपूर नावाचं नगर आहे. वट वृक्षाखाली विश्रांतीला थांबतो आणि तो इच्छा करतो की माझ्या मुलाने आता माझ्याकरता काहीतरी करावं. कारण आयुष्यात जितकं कमवलं मी येताना सगळं मुलासाठी सोडून आलो ना, आता मुलानं माझ्यासाठी काहीतरी करावं म्हणून पहिला महिना इथं घालतो. पुढचा प्रवास आहे आयुष्यपत्र तरुवर खैराचे इंगल छत्री दान केलेली तिथं कामाला येते. पुढे तप्त भूमीवरील वाळू आहे, भूमी तापलेले, वर सूर्यप्रकाश आहे, चौबाजूने अग्नी पेटलेला आहे आणि असा खडतर रस्ता आहे. मग चपला दान केलेला मुलाने तिथं कामाला येतात. पुढे निर्जल प्रदेशी पाण्याचा गडवा तिळं, पुढे काटेरी वन वस्त्र तिथं कामाला येतं. पुढे अंधकूप नावाचा नरक कंदील दिवा तिथे कामाला येतं. जाऊ द्या. पुढे वैतरणा नदी पार केल्यानंतर वर्ष श्राद्ध असतं. त्या दिवशी जीवदशा दुपारी 12च्या नंतर मुलाच्या दरवाजावर असते. म्हणून आज नियम आहेत, ज्या घरी श्राद्ध आहे त्यांनी आज सकाळी स्नान केल्यानंतर गंध लावू नये, गाईची धार काढू नये, शेती कामाला बैल लावू नये, कुठल्याही पाहुण्याची वाट पाहू नये. आज ज्या मुलाने पूजा केली तो मुलगा आणि पितरस्थानी जे कोणी जावई भाचा मित्र असेल त्यांनी आज जरी मंगल कार्यालयात लॉन्सला जरी कार्यक्रम असेल त्या मुलाने लक्ष देऊ नये का? त्या पितर जेवणारे नाही का? त्यांनी आज कुणालाही हात जोडायचे नाही, कुणाचं स्वागत करायचं नाही. खरं तर त्यांनी आज कुणाचा सन्मान करायचा नाही. पिंड सोडून त्यांनी कुणाचं दर्शन करू नये. त्यांच्या पश्चात मी सांगतो, पाहुण्या रावळ्यांनी आणलेला दुखाचा त्यांना देऊ नये, त्यांनी घेऊ नये. विठाला 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 विठाला. त्यांच्या जीवनामध्ये आज दान द्यायचं आहे, त्यांनी घ्यायचं नाही. आज काय करायचं आहे? आज द्यायचं आहे, घ्यायचं नाही त्यांनी. आज आलं लक्षामध्ये? वास्तविक सन्मान करू नये, सन्मान घेऊ नये. चला मग आज पितर आहेत आणि मग त्या वेळेला हा पितर तृप्त झाला. मग आता आज दुपारी 12 वाजता शेवटी दक्षिणेकडे तोंड करून मुलगा अखेरचं पिंडदान अंगठ्याने करतो. सांगतो, बाबा तुम्हाला जाऊन आज 1 वर्ष परिपूर्ण झालेलं आहे. 1 वर्षामध्ये तुमची आठवण आली नाही असा दिवस गेला नाही. तुमची जेवणाची वेळ, तुमच्या आवडीचे पदार्थ, तुमच्या आवडीच्या वस्तू बऱ्याच काही सांगून गेल्यात. 1 वर्षभर आम्ही तुमचं स्मरण करत करत आज 1 वर्ष संपवलेलं आहे. पण मृत्यूनंतर पुत्राचा धर्म या नात्याने मी सगळी क्रिया आता पूर्णपणे केलेली आहेत. आणि मग मुलगा दक्षिणेला तोंड करून अखेरचं पिंडदान अंगठ्याने करतो आणि वडिलांच्या ऋणातून उत्तीर्ण होतो. मग इकडे असलेला पितर जेवतो. हा पितर जेवला का पितर तृप्त होतो आणि पितर तृप्त झाले का ते आशीर्वाद देतात. आणि आशीर्वाद किती देतात तर कोटी कल्पापर्यंत देतात. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे पित्रो आशीर्वाद देती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. तुका म्हणे पितृ
आशीर्वाद देती तुका म्हणे पित्रो आशीर्वाद देती कल्याण इच्छिती सदा त्यांचे कल्याण इच्छिती सदा त्यांचे पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहता ती वाट स्वर्गीचे पूर्वज वंशी भावाईचा भक्तिराज वंशी भावा ऐसा भक्तराज हे पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे पूर्वज पाहताची वाट स्वर्गीचे कल्याणाची इच्छा करतात. आज या ठिकाणी वैकुंठवासी नारायणराव शंकरराव पाटील गाडे यांचं प्रथम पुण्यस्मरण त्यांच्या पश्चात त्यांच्या धर्मपत्नी गंगा भगीरथी विठाबाई नारायण गाडे, सुपुत्र आहेत विकास नारायण गाडे आणि कन्या आहेत सुनीता, अनिता आणि वनिता. खरं तर 3 मुलीपैकी सगळ्यांच्या परिस्थिती सारख्या असतात असं नाही. एखाद्या मुलीची परिस्थिती मागे पुढे असते. पण ऐका, बाप कोण असतो? ज्या मुलीची परिस्थिती दोन्ही मुलींपेक्षा नाजूक असते त्या मुलीला विचारा बाप कोण असतो. कारण श्रीमंत मुलीकडे बाप कधी कधी विचारणा करतो, पण गरीब मुलीची विचारणा तो सतत करत असतो. श्रीमंत मुलीच्या घरी तो कधी कधी जातो, पण गरीब मुलीच्या घरी तो वारंवार जात असतो. प्रेम तर सगळ्यांवर सारखं करतो, पण विशेष जबाबदारीने प्रेम गरीब मुलीवर करतो. म्हणून बाप गेल्यानंतर त्या गरीब मुलीला विचारावं की बाप काय असतो. सकाळी सूर्योदय झाल्यानंतर घरातील सूर्यरूपी बाप घराच्या बाहेर पडतो आणि घराच्या बाहेर पडलेला सूर्यरूपी बाप ज्या घरात परत येत नाही त्या घरात किती अंधार होतो. ज्याचा सूर्यरूपी बाप जातो हे त्याला विचारा. आकाशामध्ये कधी ढग येत आहे? माझ्याकडे बघा. ढगाच्या आड सूर्य झाकतो, ढगाच्या आड झाकलेला सूर्य परत दिसतो, पर काळाच्या आड गेलेला या 4 लेकरांचा बाप आता कधीच येत नाही, कधीच भेटत नाही, कधीच बोलत नाही. गेले ते वडील, राहिल्या त्या आठवणी. म्हणून त्यांचं प्रथम पुण्यस्मरण विठ्ठल जय. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली